नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी श्रीकांत गाडगे. आज आपण पाटण पाटण इथे आलेलो आहे आणि हा तुरीचा प्लॉट आहे. इथे आपण एंगेज कोर्टेवा कंपनीचं एंगेजचा डेमॉन्स्ट्रेशन टाकलेलं होतं. तर बघा हे जे तास मी दाखवत आहे एंगेज ट्रीटेड आहे आणि हे बाजूचं जे आहे हे नॉन ट्रीटेड आहे. तर बघा इथे क्लिअर कट तुम्हाला फरक जाणवते फ्लावरिंगमध्ये, त्यानंतर अळीच्या अटॅकमध्ये. तर मी शेवटपर्यंत तुम्हाला दाखवतोय. हा जो तास आहे हे तास मी तुम्हाला दाखवतोय. बघा फुलाचं रूपांतर शेंगेमध्ये अशा पद्धतीचं झालेलं आहे. हे बघा. आणि आता मी तुम्हाला हे झालं ट्रीटेड प्लॉट एंगेज. हा जवळपास 7 दिवस झालेले आहे या प्लॉटला. आणि हा बघा, आता हा मी बाजूचेच तास आहे हे तुम्हाला मी रिव्हर्समध्ये दाखवतोय. तर हा नॉन ट्रीटेड आहे. तर बघा नॉन ट्रीटेडमध्ये किती फरक आहे. फ्लावरिंगचं तुम्हाला संख्या कमी दिसेल, त्यानंतर फुलाचं रूपांतर जास्त दिसणार नाही. काही प्रमाणात अळीचा पण अटॅक दिसते. हे बघा अशा प्रकारचा मरुकाचा अटॅक तुम्हाला दिसेल. तर पानं गुंडाळणारी अळी पण आहे. आणि हे बघा फुलाची पण संख्या कमी दिसते. क्लिअर कट फरक आहे आणि बाजूचंच तास आहे. असं नाही की दुसऱ्या शेतातलं किंवा 4-5 तास किंवा सारखी जमीन आहे, सारखी व्हेरायटी आहे. परंतु फवारणीचा किती फरक पडतो हे तुम्ही बघू शकता. बिलकुल बाजूचा तास आहे आणि याच्यात बघा फ्लावरिंगची बिलकुल संख्या कमी आहे. अळींचा अटॅक पण आहे आणि त्या पद्धतीची क्वालिटी पण बनलेली नाही आहे. आणि हे एका फवारणीमध्ये फरक पडलेला आहे, कारण नियोजन, खतांचं नियोजन वगैरे सारखं आहे, जमीन सारखी आहे. बघा एकच तास आहे, या 2 तासांमध्ये फरक बघा. उजव्या बाजूला तुम्ही जो बघत आहे तो एंगेज ट्रीटेड प्लॉट आहे. एंगेज प्लस क्रॉपमॅक्स डेमो होता इथे. आणि डाव्या हातावर जो आहे तिथे इमॅमॅक्टिनचा स्प्रे झालेला आहे. तर बघा क्लिअर कट तुम्हाला रिझल्ट दिसतोय उजव्या हाताला आणि डाव्या हाताला. उजव्या हाताला एंगेज कोर्टेवा कंपनीचं एंगेज आणि डाव्या हाताला अदर कीटकनाशक. फुलोऱ्यामध्ये, त्यानंतर क्वालिटीमध्ये बिलकुल अगदी डोळ्याने दिसण्याजोगता फरक आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही वाटल्यास मी या शेतकरीचा नंबर पण देईल. तुम्ही अवश्य त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता. त्यांनी आता पूर्ण क्षेत्रामध्ये स्प्रे करण्याचं ठरवलेलं आहे. तर तुम्हीही वापरा. नवीन उत्पादक आहे कोर्टेवा कंपनीचं. कोर्टेवा कंपनी एक रिसर्च बेस कंपनी आहे, तुम्हालाही माहीत आहे. बरेचसे प्रचलित प्रोडक्ट त्याचे आहे, जसं क्रॉपमॅक्स, डेलिगेट आहे, ट्रेसर आहेत. त्यासोबत मागच्या वर्षी जे एंगेज आहे ते लॉन्च झालेलं होतं आणि खूप सुंदर रिझल्ट आहे तूर पिकावरती. तूर पीक, त्यानंतर सोयाबीन पीक, उडीद, मूग. तर अशा पद्धतीचे खूप चांगले रिझल्ट आहे. तर एकदा अवश्य फवारून बघा. हे नॉन ट्रीटेड प्लॉट दाखवतो आहे मी आता तुम्हाला. आणि हा जो आहे एकदा परत बघू शकता तुम्ही, हा ट्रीटेड प्लॉट आहे. तर बघा फ्लावरिंगची संख्या वगैरे खूप चांगल्या पद्धतीची आहे. तर धन्यवाद शेतकरी बंधूंनो. तुम्ही अवश्य हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक शेतकऱ्यांना. मी शेतकऱ्यांचा नंबर पण सोडेल या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना पण विचारू शकता. तर धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल.